नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे MPC जर्नी यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण BMC क्लर्क कट ऑफ प्रिडिक्शन करणार आहोत। म्हणजेच कार्यकारी सहाय्यक या पदाचे आपण कट ऑफ प्रिडिक्शन करणार आहोत। तर हे सदर परीक्षा ही 1846 पदांसाठी झाली होती। आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर माझ्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही जॉइन होऊ शकता। माय MPC जर्नी करून माझं चॅनल आहे। तर मी जो कट ऑफ सांगेल त्यामध्ये +2 किंवा -2 होऊ शकतं आणि हा कट ऑफ प्रिडिक्शन आहे मित्रांनो, त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा। सर्वप्रथम आपण मुलांचा पाहूया आणि त्याच्यानंतर महिलांचा पाहूया, ठीक आहे। आणि जो मी इथे जे पहिल्या जागा लिहिल्या आहेत त्या कास्टच्या आहेत आणि ज्या नंतरच्या आहेत त्या ओपनच्या जागा आहेत, अशा दोन्ही मिळून जागा लिहिलेल्या आहेत। तर प्रथमतः SCचा कट ऑफ 152 लागू शकतो, STचा कट ऑफ 152, VGA म्हणजे विमुक्त जाती A त्याचा कट ऑफ 162 लागू शकतो, NTBचा 162, NTCचा 164 आणि NTDचा 162। OBCचा कट ऑफ कमी लागू शकतो मित्रांनो, कारण की त्याच्या जागा पण भरपूर आहेत, 148 जागा आहेत, त्यामुळे OBC विद्यार्थी मित्रांना चांगली संधी आहे ह्याच्यामध्ये। परत SCBCसाठी 160 लागू शकतो आणि EWSसाठी 160। आणि सर्वात महत्त्वाचं ओपनचा कट ऑफ हा 172 लागू शकतो मित्रांनो। ह्याच्यामध्ये तुम्ही +2 किंवा -2 धरून चाला, म्हणजे 172 स्कोअरवाले सेफ असतील ओपनचा। आता ह्याच्यानंतर आपण महिलांचा बघूया कट ऑफ किती लागेल। SCचा कट ऑफ 142 लागेल, STचा कट ऑफ 142, VGA म्हणजेच विमुक्त जाती A 152, NTB 152, NTC 154, NTD 154, OBC 146 आणि SCBC 150, EWS 150 आणि ओपन महिलांचा 152 जागेसाठी 162 लागू शकतो मित्रांनो। ह्यात तुम्ही +2 आणि -2 धरून चाला। आणि जो हा कट ऑफ मी सांगितलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, तो प्रिडिक्शन म्हणून घ्या। ह्याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो, कारण की जो अंतिम यादी असेल त्यामध्ये फरक होणार, कारण की आता जी रिस्पॉन्स शीट आलेली ती पहिली होती, त्याच्यानंतर दुसरी रिस्पॉन्स शीट येईल आणि त्याच्यानंतर अंतिम यादी येणार। त्याच्यानुसार जो पण अंतिम यादीमध्ये होईल त्यामध्ये थोडाफार बदल होईल, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। आणि जे पण विद्यार्थी आता प्रत्येक चॅनलवरती यूट्यूब चॅनलवर किंवा टेलिग्राम चॅनलवरती जाऊन कट ऑफ किती लागेल काय लागेल हे सारखं विचारत असतात, त्यांच्यासाठी सूचना आहे माझी की तुम्ही आता कोणत्याही गोष्टीचा विचार करू नका, तुम्ही पुढील परीक्षेसाठी तयारी करा। आता जे झालं ते आता तुमच्या हातात नाही, फक्त आता रिझल्ट जो लागेल तो तुम्ही स्वीकारावा लागणार आहे तुम्हाला। त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा विचार न करता पुढील परीक्षेसाठी तयार करा। त्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा विद्यार्थी मित्रांनो। माय MPC जर्नी चॅनल आहे माझा, त्याच्यावरती नक्की तुम्ही जॉईन व्हा। थँक्यू।